पैसा हा फक्त नंबर्सचा गेम नाही, तर तो माइंडसेट आणि बिहेवियरचा गेम आहे. अनेक लोक खूप हुशार असतात, इंटेलेक्च्युअल असतात आणि डिग्री सुद्धा असतात, पण तरीही ते चुकीचे फायनान्शियल डिसिजन्स घेतात. आणि काही लोक साधे असतात, ॲव्हरेजच असतात, पण शांतपणे वेल्थ बिल्ड करतात. त्यामागचं कारण एकच की तुमचं बिहेवियर. हाच पॉवरफुल मेसेज शिकवते आपल्याला ही बुक, ती म्हणजे द सायकोलॉजी ऑफ मनी. या पुस्तकाचा पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन म्हणजे पैशात नॉलेजपेक्षा बिहेवियरमध्ये नॉलेज असणं महत्वाचं आहे. आपण समजतो की जो जास्ती शिकलेला आहे त्याला फायनान्सबद्दल जास्ती नॉलेज आहे, तो जास्ती पैसा कमवेल, पण रियालिटी वेगळी आहे. उदाहरणार्थ स्टॉक मार्केटमध्ये बरेच एज्युकेटेड लोक पॅनिक होतात. मार्केट खाली गेलं की ते घाबरून शेअर्स विकतात. आणि दुसरीकडे काही लोक शांत राहतात, पेशन्स ठेवतात आणि लॉंग टर्ममध्ये प्रॉफिट कमवतात. म्हणजे सक्सेस हा नॉलेजवर नाही, तर इमोशन्स कंट्रोल करण्यावरती आहे. पैशाला जिंकायचं असेल तर स्मार्ट बनण्याची नाही, तर डिसिप्लिन बनण्याची गरज आहे. दुसरा लेसन सांगतो, प्रत्येकाची फायनान्शियल स्टोरी ही वेगळी असते. तुमचं अपब्रिंगिंग, तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं एक्सपिरियन्स हे सगळं तुमच्या पैशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला शेप करतं. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीने लहानपणी पैशाची कमतरता पाहिली तो नॅचरली सेव्हिंग करेल, कॉशियस राहील. आणि ज्या व्यक्तीने कम्फर्ट पाहिली तो रिस्क घेण्यामध्ये कम्फर्टेबल असेल. त्यामुळे कोणाचं डिसिजन चुकीचं हे सरळ सांगता येत नाही. लोक पैसे कसे वापरतात हे त्यांच्या नॉलेजवर नाही, त्यांच्या अनुभवावरती अवलंबून असतं. तिसरा लेसन खूप रिअलिस्टिक आहे. लक आणि रिस्क दोन्ही महत्वाचे आहेत. आपण जेव्हा कोणाचे तरी सक्सेस पाहतो आणि म्हणतो तो खूप स्मार्ट आहे, पण त्यामागचा लक फॅक्टर आपण इग्नोर करतो. तसंच फेल्युअर पाहून आपण ब्लेम करतो, त्याने चुकीचं केलं. पण कधी कधी टायमिंग, परिस्थिती, रिस्क सुद्धा कारणीभूत असतो. दोन लोक एकाच फील्डमध्ये काम करतात, एक सक्सेसफुल होतो, दुसरा नाही. याचा अर्थ एक योग्य आणि दुसरा चुकीचा असा नसतो. लाईफ अनप्रेडिक्टेबल असते. सक्सेसमध्ये लक असतो आणि फेल्युअरमध्ये रिस्क असते. दोन्ही मान्य करणं म्हणजे मॅच्युरिटी. चौथा लेसन, नेव्हर इनफ सिंड्रोम. म्हणजे कितीही मिळालं तरी अजून हवं असं वाटत राहतं. अनेक लोकांकडे ऑलरेडी पैसा पुरेसा असतो, पण कंपॅरिझन, इगो, ग्रीडमुळे ते अननेसेसरी रिस्क घेतात आणि कधी कधी सगळं गमावतात. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती स्टेबल आहे, त्याच्याकडे चांगले सेव्हिंग्ज आहेत, पण दुसऱ्याला पाहून तो हाय रिस्क डिसिजन घेतो आणि लॉस करतो. खरं वेल्थ म्हणजे किती कमवलं हे नसून तर ते किती जपून ठेवलं ते आहे. लेसन पाचवा, सेव्ह विदाउट रिझन. आपण बहुतेक वेळा सेव्हिंग करतो फ्युचर गोल्ससाठी, हाऊस, कार, ट्रॅव्हल, पण हे पुस्तक सांगतं की कारण नसतानाही सेव्ह करा. कारण फ्युचर हे अनप्रेडिक्टेबल आहे. कधी इमर्जन्सी येईल, कधी अपॉर्च्युनिटी येईल, सांगता येत नाही. एक्झाम्पल, जर तुमच्याकडे सेव्हिंग्ज असतील तर तुम्ही फ्रीली डिसिजन घेऊ शकता. जॉब चेंज, न्यू स्किल्स, बिझनेस आयडिया. पण जर सेव्हिंग्जच नसतील तर तुम्ही अडकून राहता. सेव्हिंग्ज म्हणजे फक्त पैसा नाही, तो तुमचा फ्रीडम आहे. लेसन नंबर 6, कंपाऊंडची पॉवर. वेल्थ एकदम तयार होत नाही, ती वेळेनुसार ग्रो करते. सुरुवातीला ग्रोथ दिसत नाही म्हणून लोक पेशन्स सोडतात, पण जे लोक कन्सिस्टंट राहतात ते लोक लॉंग टर्म मध्ये ह्यूज डिफरन्स पाहतात. दररोज थोडंसं इन्व्हेस्ट करणं, थोडं सेव्ह करणं, लगेच काही बदल दिसणार नाही, पण काही वर्षांनी ते खूप पोटेन्शियली ग्रो झालेलं दिसून येतं. कंपाऊंडिंग हा स्लो असतो, पण तोच खरा पॉवरफुल असतो. लेसन 7, फ्रीडम हे लक्झरीपेक्षा मोठं आहे. आपल्याला वाटतं लक्झरी म्हणजे मोठं घर, एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल, पण खरं वेल्थ म्हणजे फ्रीडम. म्हणजे तुम्हाला जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य, तुमचा वेळ, तुमचे डिसिजन्स तुम्ही कंट्रोल करता. खरी श्रीमंती म्हणजे तुमच्याकडे किती आहे हे नाही, तर खरी श्रीमंती की तुम्ही कितपत इंडिपेंडंट आहात हे आहे. लेसन 8, लाईफस्टाईल इन्फ्लेशन आणि इगो. लोक जास्ती कमवतात तितकाच खर्च वाढवतात, कारण त्यांना इम्प्रेस करायचं असतं, पण त्यामुळे वेल्थ बिल्ड होत नाही. एक्झाम्पल, इन्कम वाढली, खर्च वाढला, पण सेव्हिंग नाही, इन्व्हेस्टिंग नाही. लोक तुम्हाला किती रिच समजतात याने फरक पडत नाही, तर खरोखर तुम्ही किती स्टेबल आहात हे महत्वाचं आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा कमवणं कठीण नाही, पण तो टिकवणं आणि योग्य पद्धतीनं वापरणं ही खरी स्किल आहे. आपण आयुष्यभर जास्त पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो, पण कधी विचार केलाय का, मी जे कमवतोय ते मी योग्य पद्धतीने वापरतोय का? कारण शेवटी पैसा तुमच्याकडे किती आहे याने फरक पडत नाही, तर तो तुमच्यासाठी काय करतोय याने फरक पडतो. आजपासून एक छोटासा डिसिजन घ्यायचा, स्मार्ट दिसायचं नाही, डिसिप्लिन बनायचंय, रिच दिसायचं नाही, फायनान्शियली फ्री व्हायचंय. पैसा नंबर्सची गेम नाही, तो बिहेवियरचा गेम आहे. तुमचं बिहेवियर बदललं तर तुमचं फ्युचर बदलायला देखील वेळ लागणार नाही. जर हा व्हिडिओ खरोखरच तुम्हाला व्हॅल्यू देत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी आणि अशा पॉवरफुल बुक समरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.